हॅलो फ्रेंड्स, आज जर आपण डॉक्टरकडे गेलो तर प्रत्येक वेळेला डॉक्टर आपल्याला विटॅमिन डी आणि B12ची टेस्ट करायला सांगतात आणि 10 पैकी 7 लोकांना तरी विटॅमिन डी आणि B12ची डेफिशियन्सी ही निघत असते. सो चला तर बघूयात फ्रेंड्स की जर आपल्याला सुद्धा जर विटॅमिन डीची डेफिशियन्सी झाली असेल तर त्याचे सिम्पटम्स काय आहेत. सर्वात प्रथम पहिला सिम्पटम आहे की मूड स्विंग्स आपल्याला होतात. केस गळायचे प्रमाण खूप जास्त वाढते. त्याचबरोबर रात्रीची शांत झोप लागत नाही. शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पेन कायमस्वरूपी असतो, ज्याच्यामध्ये मसल पेनसुद्धा होतो. आणि त्याचबरोबर आपल्याला भूक लागणे कमी होते. ॲपेटाईट आपला कमी होतो. शरीरामध्ये एक थकावट कायम असते. विदाऊट एनी रिझन कुठलंही काम न करता कायम आपल्याला थकल्यासारखे वाटते. जर ही डेफिशियन्सी झाली असेल तर याच्यासाठी प्रिव्हेन्शन आपण काय करू शकतो. सो सर्वात प्रथम आहे की 10 ते 30 मिनिटे रोज आपण सूर्यप्रकाशामध्ये बसू शकतो. त्याचबरोबर मशरूम्सचा आपल्या खाण्यामध्ये आपण समावेश करू शकतो, पण मशरूम्स ते जे उन्हामध्ये उगवलेले आहेत. त्याचबरोबर आपण फॅटी फिशचा समावेश आपल्या ॲपेटाईटमध्ये करू शकतो. एक येओल्क आपण घेऊ शकतो. UV रेज पासून बनलेले जे लॅम्प्स आहेत, म्हणजे UV रेज ज्यामधून मिळतात अशा प्रकारच्या लॅम्प्सचा घरामध्ये उपयोग करू शकतो. आणि विटॅमिन डीच्या सप्लिमेंट्सचा देखील आपण समावेश करू शकतो. सो यामध्ये मोदी केअर आपल्यासाठी घेऊन आले विटॅमिन डीची सप्लिमेंट. तुम्ही विटॅमिन डीची सप्लिमेंट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर जर कॅल्शियम बरोबर घेतली तर विटॅमिन डी आणि कॅल्शियम दोन्हीची डेफिशियन्सी भरून निघण्यास मदत होते. थँक्यू.